यवतमाळ जिल्ह्यात अवकाळी पावसाने कहर माजवला आहे। नेर तालुक्यातील बोरगाव लिंगा गावात वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या पावसाने घर उद्ध्वस्त झाली आहे। शाळेचे टीन पत्रे उडालेत आहे आणि एक वृद्ध महिलेवर छत कोसळल्याने ती गंभीर जखमी झाली आहे। या नैसर्गिक संकटाने गावकऱ्यांचं कंबरडं मोडलं आहे। काय आहे हा सर्व प्रकार जाणून घेऊया यवतमाळ मधनं दुर्गेश काळनू यांच्या खास रिपोर्ट मधून। यवतमाळ जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून अवकाळी पावसाने थैमान घातलं आहे। नेर तालुक्यातील बोरगाव लिंगा गावात वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या पावसाने मोठी हानी केली आहे। अनेक घरांचे छत उडाले तर जिल्हा परिषद शाळेवर वृक्ष कोसळलेत आणि शाळेचे टीन पत्रे हवेत उडाले। धुरपता कोयकचाडे या वृद्ध महिलेच्या अंगावर घराचे छत कोसळल्याने त्या गंभीर जखमी झाल्यात आहे। 2 ते 3 तास चाललेल्या या वादळाने गावाला झोडपून काढलंय। गावकऱ्यांनी प्रशासनाकडे तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाईची मागणी केली आहे। बोरगाव लिंगा गावावर अवकाळी पावसाने हाहाकार माजवला आहे। घर उद्ध्वस्त, शाळा उघडी पडली आणि एक वृद्ध महिला मृत्यूशी झुंज देत आहे। या संकटग्रस्त गावकऱ्यांना प्रशासन कधी आणि कशी मदत करणार